महाराष्ट्रात शेतीमध्ये औषध फवारणी आणि विविध कृषी कामांसाठी ड्रोनचा वापर झपाट्यानं वाढतोय. मात्र दुसरीकडे विना डीजीसीए प्रमाणित आणि अनधिकृत कृषी ड्रोन विक्री आणि वापराचं प्रमाणही वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी ब्रँड नसलेले सुट्ट्या भागातून असेंबल केलेले कृषी ड्रोन कमी दरात विकले जात असून त्यांना कोणतीही अधिकृत उत्पादन नोंदणी किंवा प्रमाणित तांत्रिक मान्यता नसल्याचा आरोप केला जातोय. राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारचे अनधिकृत ड्रोन विक्रेते सक्रिय असल्याचा अंदाज आहे. अधिकृत डीजीसीए प्रमाणित ड्रोनच्या तुलनेत अनधिकृत ड्रोनचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढल्यामुळं शासनमान्य कंपन्या आणि अधिकृत सेवा पुरवठादारांना अन्यायकारक स्पर्धेला सामोरं जावं लागत असल्याचं महाराष्ट्र राज्य ॲग्रीझोन ओनर्स असोसिएशनच्या सदस्यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. यामुळे नियमांचं उल्लंघन होत असून अशा प्रकरणांमध्ये ड्रोन जप्ती, दंडात्मक कारवाई आणि कारावासाची तरतूदही लागू होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राज्य शासन आणि कृषी विभागानं खरीप हंगामात जिल्हानिहाय विशेष भरारी पथकं स्थापन करावीत, अनधिकृत ड्रोन विरोधात तपास आणि जप्ती मोहीम राबवावी, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनामार्फत सार्वजनिक इशारा नोटीस जारी करावी, तसंच गावनिहाय ड्रोन मालक, विक्रेते आणि ऑपरेटर यांची माहिती संकलित करून पडताळणी करावी. कृषी क्षेत्रातील सुरक्षितता, शेतकरी हित आणि शासन अनुदानाचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी राज्यस्तरीय विशेष मोहीम तातडीनं राबवावी, अशा मागण्या असोसिएशननं केल्यात. पत्रकार बैठकीला असोसिएशनचे राज्याध्यक्ष विक्रम पाटील, सचिव राहुल मगदुम, जिल्हाध्यक्ष प्रतीक पाटील, गिरीश माळी, अविनाश कडोले, संदीप कोथळी आदी उपस्थित होते.